नाशिक रोड येथील प्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर प्रियंका अशोक पाटील यांची खास मुलाखत बघूया आमच्या आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये। दातांच्या विविध समस्या आणि आधुनिक उपचार पद्धती, त्यातही कॉस्मेटिक ट्रीटमेंट ही त्यांची स्पेशालिटी आहे। अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा त्यांनी या मुलाखतीतून केली आहे। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकमान्य न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो आणि विविध उपचार आणि आजार आणि उपचार पद्धती याबद्दल त्यांच्याकडे मार्गदर्शन घेऊन आपण प्रेक्षकांसमोर मांडत असतो। आज देखील आपण नाशिक रोड या ठिकाणी आलेलो आहोत। बिटको पीके मेडिकलच्या समोर डॉक्टर प्रियंका पाटील हे आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। खरं तर त्या डेंटिस्ट म्हणून त्यांची नाशिकमध्ये एक वेगळी ओळख आहे। वेगवेगळे ट्रीटमेंट्स आणि स्पेशालिटी त्यांची जे काही आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांची चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम मॅडम, या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत। संवादाकडे येण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आपला परिचय। नमस्ते, मी डॉक्टर प्रियंका अशोक पाटील। मी एक कॉस्मेटिक डेंटिस्ट आहे आणि मी येत्या 12 वर्षापासून नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते आहे। माझं एज्युकेशन हे डी.वाय. पाटील कॉलेजमधनं झालं आहे पुणे, आणि त्याच्यानंतर मी काही विविध कोर्सेस केले आहे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मी कॉस्मेटिक डेंटिस्ट ॲज अ कॉस्मेटिक डेंटिस्ट म्हणून मी नाशिकमध्ये माझा प्रवास सुरू केला आहे। मी 2012 पासून नाशिकमध्ये आहे। आता 2024 पर्यंत भरपूर इक्विपमेंट, जे पण काही न्यू सुविधा आहे ते आम्ही सगळ्या नाशिकमध्ये आणल्या आहे, आणि तेच मी माझ्या पेशंटला कसं ज्ञान पोचेल हे प्रयत्न करत असते। नक्कीच। खरं तर आपल्या या प्रॅक्टिसकडे येतो मी, परंतु वडिलांचे खूप नाव आहे आणि खरं तर त्यांच्या कुठेतरी एक प्रयत्नांमुळे किंवा त्यांच्या एका आदर्शामुळे आपण देखील या वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत। थोडं त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल। माझ्या वडिलांचं नाव डॉक्टर अशोक पाटील। ते 1975 मध्ये त्यांनी हा दवाखाना ओपन केला, आणि जो या दवाखान्याला 45 वर्ष झालेली आहे। त्यांनी त्यांचं शिक्षण मुंबई GDC कॉलेजमधनं कंप्लीट केलं, आणि त्यांची बॅच ही गोल्डन बॅच म्हणून मानली जाते। त्याच्यानंतर त्यांनी हॉलंड, जर्मनी, त्याच्यानंतर USA इथं जाऊन त्यांनी त्यांचं पुढचं शिक्षण घेतलं, आणि त्यांनी पण जे पण काही इंडियामध्ये आणलं ते भरपूर गोष्टींचे फाउंडर मेंबर होते। जसं आपल्या इंडियामध्ये स्क्रू टाकला जातो हाडात, सो ते इंडियाचे फाउंडर मेंबर होते। त्यांनी खूप सारे इम्प्लांट या नाशिक शहरामध्ये टाकले आहे, आणि तसंच ते खूप फेमस आणि चांगले डेंटिस्ट होते। वा वा, खरं तर कुठेतरी हा त्यांचा एक प्रयत्न होता आणि त्याच कार्याला तुम्ही पुढे नेतात हे फार महत्वाचं आहे। आपण नाशिक बरोबरच पुण्याला देखील असतात। नाशिकचं शेड्यूल आणि पुण्याचं शेड्यूल कसं असतं की जेणेकरून प्रेक्षकांसाठी अजून ते एक सोयीस्कर आहे? ऍक्च्युली मला हे लोक खूप जण विचारतात की तुम्ही नाशिक पुणे कसं मॅनेज करतात। सो मोस्टली आजकाल अपॉइंटमेंट सगळ्या ऑनलाईन दिल्या जातात। सो प्री अपॉइंटमेंट, प्री बुकिंग होतात अपॉइंटमेंट। जनरली मी 3 दिवस पुण्यात काम करते। मोस्टली वीकेंड्स, फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे मोस्टली मी पुण्यात असते। पण अगेन जेव्हा प्री बुकिंग होतात तेव्हाच मी जाते, नाहीतर मग मी नाशिकमध्ये फुल टाइम अवेलेबल असते। ज्यावेळेस मी इथे अवेलेबल नसते तेव्हा माझ्या टीममध्ये 7 डॉक्टर आहे एकूण। एक लहान मुलांचे डॉक्टर असतात, ब्रेसेसचे डॉक्टर असतात, सर्जरी करणारे डॉक्टर्स असतात, किंवा मग हिरड्यांचे डॉक्टर्स असतात। असे विविध प्रकारचे डॉक्टर्स आहे। ही आमची एक टीम आहे आणि टीम वर्क आहे। सो आम्ही सगळे मिळून इथे क्लिनिक चालवतो। छान। आता येणार खरं तर आपल्या मूळ आपल्या वैद्यकीय क्षेत्राकडे, की जेणेकरून ज्या ठिकाणी आपण या सगळ्या ट्रीटमेंट्स रुग्णांना प्रोव्हाइड करत असतात, कोणकोणते ट्रीटमेंट्स असतात? आता लहान मुलांपासून ते 90 वर्षापर्यंत लोकांचे आपण ट्रीटमेंट करतो। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहे। फर्स्ट म्हणजे लहान मुलांची ट्रीटमेंट, त्याला म्हणतात पिडोडॉन्टिक्स। कुठल्या ट्रीटमेंट यामध्ये आहे? फर्स्ट म्हणजे आपण डिजिटल एक्सरे घेतो। डिजिटल एक्सरे म्हणजे जेव्हा आपण एक्सरे शूट करतो तो डिरेक्टली लॅपटॉपमध्ये येतो, म्हणजे पूर्वीसारखं आपल्याला एक्सरे फिल्म्स नाही बनवायला लागत। सेकंड म्हणजे दात क्लीन करणे। एक अल्ट्रासोनिक स्केलर असतं, त्याने आपण दात क्लीन करतो। दातात नस भरणे, दात खराब झाल्यावर त्याची कीड जेव्हा नसपर्यंत जाते तेव्हा आपण नसेची ट्रीटमेंट करतो, त्याला रूट कनाल ट्रीटमेंट म्हणतात। ती ट्रीटमेंट करणे, दात नसलेले दात बसवणे, कवळी बसवणे, कवळी फिक्स बसवणे, त्याच्यानंतर ब्रीज बसवणे, दातांवर ज्वेलरी लावणे, दात पांढरे करणे, अशा भरपूर प्रकारच्या ट्रीटमेंट आहे की जे आपण करतो। ऍडव्हान्समध्ये आता न्यू आलेलं आहे की टीथ व्हाईटनिंग, हे पण एक ऍडव्हान्स ट्रीटमेंट आपण ऍड केलेली आहे या क्लिनिकमध्ये, ती पण आपण करतो। त्याच्यानंतर माझ्याकडे एक स्कॅनर आहे, त्यामध्ये आपल्याला पूर्वी माप घ्यायला लागायचं दातांसाठी आणि मग ते लॅबला पाठवायला लागायचं, पण आता ती गरज नाही पडत। आपल्याकडे डायरेक्टली स्कॅनर असतं, कॅमेरा असतो, ते आपण दातात फिरवला, तोंडात मध्ये फिरवला तर डिरेक्टली आपल्याला कॅप बनवून येतात। येस, खरं तर दातांची समस्या अशा आहे की बाबा लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत या सगळ्यांना सारख्या सजावत असतात।
काय कारण आहेत नेमके? मोस्टली आता आमच्या काळात लोकांचं जास्त दात निघायचे किंवा तुमच्या वेळेस पण लोकांचं जास्त दात निघायचे, कारण त्यावेळेस बिस्किट, चॉकलेट, कुरकुरे हे जास्त त्यावेळेस अवेलेबिलिटी नव्हती. पण आजकालच्या मुलांना किंडर जॉय, त्याच्यानंतर डार्क फॅन्टसीचे चॉकलेट्स, बॉर्बॉन, हे सगळे चॉकलेट्स जे खातात ते दाताला चिटकून राहतात. आणि ते चिटकून राहिल्यामुळे काय होतं की ते व्यवस्थित क्लीन न झाल्यामुळे आणि रात्रभर बाळ त्याच याच्यामध्ये झोपल्यामुळे सकाळी ते दातांना तो साखरेचा थर साचून राहतो आणि त्यामुळे दात किडण्याची शक्यता जास्त वाढते. प्लस लहान मुलं रात्री बॉटल मिल्क बॉटल घेऊन झोपतात आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली असते. तर ते साखरेचं प्रमाण सेम, ते झोपताना जर ते साखरेचं दूध पिऊन झोपले तर ते सकाळपर्यंत त्या साखरेचं रूपांतर हे जास्त साखर असल्यामुळे दात किडण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात. वृद्धाश्रम सिनियर सिटीजन्स मध्ये बघायला गेलं तर प्रत्येकांचे हिरड्या खाली जाणे किंवा दातांमध्ये थोडे वेअर अँड टेअर्स होत असतात. पण तुम्ही योग्य वेळेस 6 महिन्यात किंवा 1 वर्षात जर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं तर या समस्या टाळता येतील. त्या एजमध्ये मोस्टली दातांमध्ये अन्न अडकणे किंवा हिरड्यांमधनं रक्त येणे असे मोस्टली रिझन्स असतात की दात खराब होऊ शकतात किंवा हलू शकतात. तर ते योग्य त्या वेळेस तुम्ही जर डेंटिस्टला येऊन दाखवलं तर हे समस्या आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट अशी की बाबा बऱ्याच रुग्ण काय करत असतो, आपल्याकडे येतो, ट्रीटमेंट देखील घेत असतो, परंतु कुठेतरी अपूर्ण सोडत असतो. मग त्याच्यामध्ये रूट कॅनल असेल, एका दादाची सर्जरी असेल आणि मग नंतर तो जो काही त्रास होतो असतो तो प्रचंड प्रमाणात होत असतो. आणि मग अशा वेळेस पुन्हा येणं, पुन्हा त्याच गोष्टी करत असणं, तर हे कितपत योग्य आहे किंवा इथे काय काळजी घेतली पाहिजे आणि पुढे याच्यासाठी आपण कसं मार्गदर्शन करायचं? अगदी बरोबर, हा पॉइंट आहे. खूप सारे पेशंट्स असे करतात, जेव्हा पण आम्ही दात खराब झाल्यावर आम्ही सजेस्ट करतो की दात वाचवण्यासाठी रूट कॅनल ही एक प्रोसिजर आहे. ओके, त्या प्रोसिजरने आपण दात वाचवू शकतो. मोस्टली जनरली आता तर ही ट्रीटमेंट एका सिटिंगमध्येच आपण संपवतो, पण बऱ्याचदा इन्फेक्शन जास्त असल्यामुळे आपण 2 किंवा 3 सिटिंगमध्ये ही प्रोसिजर करतो. तर पहिल्या प्रोसिजरमध्ये जेव्हा आपण नस साफ करतो तेव्हा रुग्णाचं दुखणं बंद होऊन जातं आणि त्याच्यानंतर ते येतच नाही. त्यांना असं वाटतं की आता दाताचं दुखणं बंद झालंय, डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. पण त्यांना हे माहिती नसतं की ती ट्रीटमेंट जर कम्प्लीट नाही केली तर ते परत रिअकरन्स होऊ शकतं किंवा ते परत दुखू शकतं. बऱ्याचदा आम्ही लोकांना सांगतो किडलेला दाढी किंवा अक्कल दाढी या वाकड्या आहे, या काढून घ्या. सरळ येत नाही बऱ्याचदा, सो ते ऑपरेशन करून काढायला लागतात. मग पेशंट येतं, गोळ्या घेतं, परत जातात, परत मेडिकलमधनं गोळ्या घेतात, जातात आणि ते अंगावर काढतात. मग अशा वेळेस जर ते खूप जास्त वेळ इन्फेक्शन बॉडीमध्ये राहिलं की त्यामुळे सूज येऊ शकते किंवा मग ऑपरेशन आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून बऱ्याचदा ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते. सो लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं आणि ट्रीटमेंट कम्प्लीट करणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. येस, नक्कीच. आता येणार खरं तर आपली जी स्पेशालिटी आहे कॉस्मेटिक ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर टीथ व्हाईटनिंग असेल, दातांमधली फट असेल, हिरड्यांचा प्रॉब्लेम असेल. आणि मी नाशिककरांना विशेष करून सांगेल की बाबा एकमेव प्रियंका पाटील मॅडम अशा आहेत की या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने कॉस्मेटिक ट्रीटमेंट मिळत जाते. कुठकुठली ट्रीटमेंट आणि कशा पद्धतीने आपण ते उपचार करत असतो. कॉस्मेटिक ट्रीटमेंट ही जनरली दातांचा शेप, साईज, कलर चेंज करण्यासाठी करतात. मोस्टली बरेचसे ऍक्टर्स लोक ह्या ट्रीटमेंट करतात किंवा मग आजकाल IT कंपनीवाले पण खूप करतात. किंवा लग्न आहे पुढच्या महिन्यात आणि आपल्याला दात व्यवस्थित करायचे आहे तर याच्यासाठी मोस्टली कॉस्मेटिक ट्रीटमेंट झाले असतात. कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्ये एक थर असतो जो आम्ही दातांच्या वरती पेस्ट करतो आणि तो आपण लाईफ टाईम आपण यूज करू शकतो आणि त्यामुळे आपण 7 दिवसात ही ट्रीटमेंट संपवू शकतो. आजकाल तर स्कॅनर अवेलेबल आहे त्यामुळे 3 दिवसात पण ही ट्रीटमेंट आपण संपवू शकतो. याच्यामध्ये दातातल्या फटी बंद करणे, दात पुढे असलेले मागं घेणे किंवा वेडेवाकडे दात सरळ करणे, या सगळ्या ट्रीटमेंट्स येतात. सेकंड ट्रीटमेंट आहे कॉस्मेटिकमध्ये की तुम्ही दात पांढरे करणे. दात पांढरे करण्यासाठी माझ्याकडे एक मशीन आहे, त्याने आपण 7 शेड दात किंवा 8 शेड दात व्हाईट करू शकतो 30 मिनिटांमध्ये. त्यामुळे दात व्हाईट झाल्यावर पेशंटचा कॉन्फिडन्स पण तेवढाच वाढतो आणि इव्हन तुमचे फोटोग्राफ्स चांगले येतात. जर तुम्हाला प्री वेडिंग करायचं असेल किंवा लग्न असेल किंवा तुमचे इंटरव्ह्यूज असतील त्यावेळेस बरेचसे पेशंट्स येऊन दात व्हाईट करून जातात किंवा प्रोफेशनल असतील, माझ्यासारखे डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, हेल्थ वर्कर्स आहे, हे लोक पण दात पांढरे करतात किंवा मग दात नीट करून घेतात कारण त्यांना प्रेझेंटेबल राहायचं असतं. आजकाल सगळ्या गोष्टी प्रेझेंटेबल तुम्ही राहिलं तर मोस्टली सगळेजण तेच करतात, प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न करतात. सो ह्या गोष्टी आपण करू शकतो. खरं तर या ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच वेळेस असा एक प्रश्न असतो रुग्णांचा की याला कुठेतरी इंजेक्शन वगैरे दिलं तर खूप त्रास वगैरे होईल, तर हे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला किती कालावधी लागेल, अशा त्यांच्या काही प्रश्नांची शहानिशा आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. आणि एकदा त्याला ते त्यांची तयारी, मानसिक तयारी झाली की मग ते ट्रीटमेंटसाठी तयार होतं. काय सांगा?
मोस्टली दात पांढरे करण्यासाठी तर इंजेक्शन देण्याची गरज नाही पडत आणि दात खूप सेन्सिटिव्ह असतील तर आम्ही पहिले त्याची ट्रीटमेंट करतो आणि मग आम्ही दात व्हाईटनिंग करतो. दातांची समस्या म्हटलं की वेगवेगळ्या शंका या पेशंटच्या असतात आणि विशेष करून सर्व जणांचं एकच म्हणणं असते की नेमकी कोणती पेस्ट यूज करायची, काय सांगा? बरेचसे पेशंट मला हा प्रश्न विचारतात आणि बरेचसे पेशंट मला हे पण विचारतात की मॅडम तुम्ही कुठली पेस्ट यूज करता. सो कुठली पेस्ट यूज करता याच्यापेक्षा तुम्ही ब्रश कसं करता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठलीही पेस्ट यूज करा. आजकाल मार्केटमध्ये खूप चांगल्या पेस्ट आहे, पण तुम्ही ब्रशिंग टेक्निक तुमची कशी आहे ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं शिकून घ्या की क्लीन कसे करायचे असतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याचदा दातांना सेन्सिटिव्हिटी असते ना, त्याच्यासाठी काही स्पेशल टूथपेस्ट अवेलेबल असतात. हेही तुम्ही तुमच्या नियरबाय डेंटिस्टला विचारू शकता की कुठली पेस्ट यूज करायची. सांगायचं आहे महिलांच्या दातांच्या संदर्भात किंवा त्यांच्यासाठी बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये दात खूप किडतात किंवा आपण बऱ्याचदा गोड खूप खातो प्रेग्नन्सीमध्ये, त्यामुळे दात किडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात किंवा हिरड्यांमधनं रक्त येणं, हिरड्या सुजणं हे प्रॉब्लेम्स खूप होतात. अचानक दात दुखायला लागतात, अक्कलदाढी दुखायला लागतात. त्यामुळे बिफोर प्रेग्नन्सी तुम्ही जर तुमचे दात किडलेले असतील, तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार असतील तर त्याच्या आधीच दातांची कीड भरून घेणे किंवा अक्कलदाढीची ट्रीटमेंट करून घेणे. बिकॉज जेव्हा 9 महिने ज्या प्रेग्नन्सीच्या मध्ये काही बऱ्याचशा ट्रीटमेंट आपण करू नाही शकत आणि बऱ्याचदा हिरड्या सुजल्यामुळे ब्लिडिंग होतं हिरड्यांमधनं आणि त्यावेळेस आपल्याला खूप डिफिकल्ट होऊन जातं की 9 महिन्यामध्ये ती ट्रीटमेंट करणं. त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधीच महिलांनी दातांची अगोदरच काळजी घेणे किंवा तुमच्या डेंटिस्टला येऊन भेटणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी खूप महान व्यक्तींनी सांगितलंय की शरीरच एक मंदिर आहे. सो आपण आपली काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे. थँक्यू. बऱ्याच लोकांना व्यसनापेक्षा तंबाखू म्हणा किंवा गुटखा म्हणा चं प्रमाण अधिक होतं आणि मग त्याच्यानंतर जे काही समस्या उद्भवतात त्या अतिशय घातक अशा असतात आणि मग त्याचे परिणाम कसे असतात आणि मग पुढे काय सामोरं जावं लागतं. तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी, गायछाप किंवा मिश्री लावणे हे प्रकार भरपूर चालतात आणि आपल्या इंडियामध्ये आहे आणि नाशिकमध्ये पण भरपूरच आहे. तर अतिरेक कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला तर त्याचे ऑब्व्हियसली साईड इफेक्ट्स असतात. आणि तंबाखूच्या जेव्हा तुम्ही तंबाखू खातात किंवा सिगरेटच्या पॅकेट्सवर असतं लिहिलेलं की ते हानिकारक आहे, त्याने कॅन्सर होऊ शकतो, तो ऑब्व्हियसली त्याने कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर होण्याच्या आधी एक स्टेज असते प्री कॅन्सरस लेजन म्हणून, त्यांना आम्ही ल्युकोप्लेकिया म्हणतो. एक व्हाईट पॅच दिसायला ते जर ऑब्झर्व केलं आणि तुम्ही जर लवकर डॉक्टरांना येऊन दाखवलं की बाबा असा व्हाईट पॅच दिसतोय तर आपण तो कॅन्सर होण्यासाठी आपण थांबू शकतो किंवा आपण काही प्रिकॉशन्स त्यावेळेस घेऊ शकतो. दुसरी गोष्ट आता आपण जाणून घेणार आहोत इम्प्लांट बद्दल. काय सांगाल? इम्प्लांट हा एक फिक्स दात असतो. ज्यांना कधी कोणी दात काढलेला असेल आणि त्यांना जर आजूबाजूच्या दातांचा आधार न घेता दात लावायचा असेल तर इम्प्लांट हे फिक्स ऑप्शन असतं. इम्प्लांटच्या आधारावर आपण एक दात पण लावू शकतो, आपण ब्रीच पण लावू शकतो किंवा आपण कवळी पण फिक्स करू शकतो इम्प्लांटच्या आधाराने. आणि आजकाल ही ट्रीटमेंट खूप जास्त चालते आणि खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये आपण हाडामध्ये एक स्क्रू टाकतो आणि त्याच्यावरती आपण 3 किंवा 4 महिन्यांनी दातवरती कॅप बसवतो. बऱ्याचदा ही ट्रीटमेंट सेम डे जेव्हा आपण दात काढतो तेव्हाही आपण बसवू शकतो किंवा मग दातात जास्त इन्फेक्शन असेल तर हे आपण स्क्रू 3-4 महिन्याने पण टाकू शकतो. ही जी इम्प्लांटची ट्रीटमेंट आहे ही परमनंट ट्रीटमेंट असते. याच्यामुळे तुमचे दात हे फिक्स होतात आणि आजूबाजूच्या दातांचा आधार घ्यायला लागत नाही. सपोज आता इथे दात आहे आणि इथला दात मिसिंग आहे आता, सो आपल्याला हे दात छोटे करायला लागतात आणि त्या आधाराने आपण 3 दात. बऱ्याच रुग्ण काय करत असतो की रूट कॅनल झालं की जी कॅप बसवायला हवी ती बसवतच नाही, मुळात त्यानंतर पुन्हा तो त्रास उद्भवतो आणि मग बाकीच्या गोष्टी सुरू होतात. काय सांगायला? मोस्टली आपल्याला जो दात दिसतो, माझ्याकडे मॉडेल आहे मी त्याच्यात दाखवतो, आपल्याला हा 20% दात दिसतो आणि हाडामध्ये आपला जो 80% दात हा हाडात असतो. रूट कनाल म्हणजे आपण जो हाडातला भाग आहे त्याची ट्रीटमेंट करतो, वरून आपण ते स्टार्ट करतो आणि बऱ्याचदा मधला दात जो असतो तो पोकळ असतो. जेव्हा आपलं रूट कनाल कम्प्लीट होतो तेव्हा आपण तिथे सिमेंट भरून देतो आणि ते दात तुटण्याचे चान्सेस किंवा सिमेंट निघण्याचे चान्सेस अशा वेळेस जास्त असतात. त्यामुळे एक प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला कॅप लावणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. कॅप लावली तर तुम्हाला सगळं काही खाता येतं. जर तुम्ही कॅप नाही लावली तर दात तुटू शकतात किंवा सिमेंट हे निघू शकतं. मग पेशंट आम्हाला परत येऊन विचारतं की मॅडम तुम्ही रूट कनाल केलं, दात तुटून गेलं. पण आम्ही प्रत्येक पेशंटला ॲडवाईस करतो की रूट कनाल केल्यानंतर तुम्ही कंपल्सरी कॅप लावा, कारण जो किडलेला भाग असतो दाताचा वरचा जो आम्ही रिमूव्ह करतो
आणि तो रिप्लेस करण्यासाठी कॅप ही खूप इम्पॉर्टंट असते. ओके. बऱ्याच वेळेस रुग्णांच्या समस्या अशा देखील असतात की त्यांचा हिरड्यांचा जो रंग आहे तो देखील बदलता येतो, काय सांगा? हो, आपल्याला हिरड्यांचा रंग गुलाबी करता येतो. बऱ्याचदा हिरड्या डार्क असतात, डार्क ब्राऊन कलरच्या असतात, तर त्या आपल्याला गुलाबी पण करता येतात. पूर्वी ऑपरेशन करून किंवा मग वेगळ्या पद्धती असायच्या त्या याने आपण करायचो, पण आता ॲडव्हान्समध्ये लेझर झाले आहे. त्या लेझरने आपण हिरड्या गुलाबी पण करू शकतो आणि हिरड्यांची उंची पण आपण ऍडजस्ट करू शकतो. बऱ्याचदा स्माईल करताना हिरड्या दिसतात, त्याला गमी स्माइल्स म्हणतात. तर त्या गमी स्माइल्स न दिसण्यासाठी आपण हिरड्यांची उंची ऍडजस्ट करतो. आणि पूर्वी त्याच्यासाठी ऑपरेशन्स करायला लागायचे, टाके पडायचे, ब्लिडिंग व्हायचं, पण आता विदाऊट काही ब्लिडिंग होता किंवा टाके देण्याची गरज पण नाही पडत. आता डिरेक्टली आपण लेझरने करतो. हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. एक पेन असतो, तो फक्त फिरवला जातो हिरड्यांच्या आजूबाजूला आणि बरोबर आपल्याला जो आकार पाहिजे त्याप्रमाणे आपण हिरड्यांना आकार देऊ शकतो. प्लस ते जखम पूर्वी एक 17-18 दिवस आपण काहीच करू नाही शकायचो किंवा कॅप लावू नाही शकायचो, पण हे 2-3 दिवसात तुमची जखम नीट होऊन जाते आणि 1 आठवड्यात आपण कॅप लावू शकतो. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रेग्युलर दातांची ट्रीटमेंट काय असते, परंतु दातांमध्येच कॉस्मेटिक ट्रीटमेंट देखील असते आणि याच अनुषंगाने डॉक्टर प्रियंका पाटील आपल्यासोबत आहे. कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणजे काय? कॉस्मेटिक ही एक वेगळी ब्रांच आहे. त्याच्यामध्ये आपण दातांचे आकार चेंज करू शकतो, दातांचा शेप चेंज करू शकतो, साईज चेंज करू शकतो, कलर चेंज करू शकतो आणि ही ट्रीटमेंट 7 दिवसामध्ये होऊ शकते. मोस्टली ही ट्रीटमेंट आम्ही बॉलिवूड ट्रीटमेंट म्हणून म्हणतो. सेलिब्रिटी ट्रीटमेंट पण म्हणतात याला बरेचसे. या ट्रीटमेंट जनरली ज्याचे लग्न होणार आहे किंवा प्री वेडिंग शूट आहे किंवा इंटरव्ह्यूज आहे तुमचे आणि बरेचसे मराठी ॲक्टर्स लोक करतात ही ट्रीटमेंट. याच्यामध्ये आपण फटी ह्या 7 दिवसात बंद करू शकतो. एक लेअर असतो जो आपण दातांवर अप्लाय करतो. ती तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकतात की कॉस्मेटिक ट्रीटमेंट काय असते, तर तुम्हाला ते व्यवस्थित गाईड करते. आणि दुसरी एक ट्रीटमेंट आहे की टीथ व्हाईटनिंग. टीथ व्हाईटनिंगमध्ये आपण दातांचे शेड 6 ते 7 शेड्स आपण व्हाईट करू शकतो आणि त्याच्यामुळे तर चेहऱ्याचं सौंदर्य जसं असतं तसं दातांचं देखील सौंदर्य असतं आणि म्हणूनच सुंदर दात कोणाला नको आहेत आणि हेच आपल्याला सुंदर दात जर करायचे असतील, व्हाईट्स करायचे असतील, त्याचा शेप क्लिअर करायचा असेल तर त्याला एकच पर्याय म्हणजे डॉक्टर प्रियंका पाटील. येता येणार मग? मला एक अजून बोलायचं आहे, चेहऱ्याची सुंदरता ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी दातांची आहे, दातांची तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी चेहऱ्याची आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनला जातात तुम्ही खूप महागाची साडी घालून जातात, पण जेव्हा तुम्ही स्माईल करतात तेव्हा त्या महागाच्या साडीकडे लक्ष नाही जात, तुमच्या चेहऱ्याकडे आणि दातांकडे लक्ष जातं. पण तुम्ही एखादी सिंपल साडी घातली आणि तुमची स्माईल जर फ्लॉलेस असली तर कधीही त्याच्याकडे लक्ष जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. त्यामुळे स्माईल ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजकाल खूप साऱ्या ट्रीटमेंट आलेल्या आहे. नाशिकमध्ये पण बऱ्याचशा ट्रीटमेंट होत्या. मोस्टली या ट्रीटमेंट पहिले मुंबई शहरात अवेलेबल होत्या, पण आता नाशिकमध्ये, पुण्यात सगळीकडे या ट्रीटमेंट्स आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक पेशंटने येऊन ॲटलिस्ट की काय ट्रीटमेंट लागू शकतात किंवा दात वाईट करण्यासाठी काय करू शकतो किंवा फटी. वृत्तनिवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.